नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये आपण देश विदेशातील 4 महत्त्वाच्या आर्थिक आणि तांत्रिक घडामोडीवर सविस्तर नजर टाकणार आहोत. दिल्लीतील AI परिषद, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची स्थिती, सोन्या चांदीतील घसरण आणि RBIच्या नव्या नियमामुळे शेअर बाजारात निर्माण झालेली खळबळ. देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे आजपासून AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या परिषदेला उत्साहात सुरुवात झाली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत देश विदेशातील तज्ज्ञ, उद्योगपती, संशोधक, स्टार्टअप प्रतिनिधी आणि धोरण निर्माते सहभागी झाले आहेत. उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपस्थित राहून परिषदेला मार्गदर्शन केलं. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या पुढाकाराने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी, विविध IT आणि राष्ट्रीय संशोधन संस्थेचे संचालक या परिषदेत सहभागी झाले आहेत. उद्योग क्षेत्रातूनही गुगल, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि रिलायन्स इंडस्ट्री यासारख्या अग्रगण्य कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. या परिषदेदरम्यान जेनेरेटिव्ह AI, मशीन लर्निंग, डेटा विश्लेषण, डेटा सुरक्षा, सायबर सुरक्षा, नैतिक वापर आणि कौशल्य विकास यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आवश्यक डेटा, पायाभूत सुविधा, क्लाउड तंत्रज्ञान आणि उच्च क्षमतेच्या संगणकीय प्रणालीवरही विचारमंथन होणार आहे. सरकारच्या दृष्टीने प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी AIचा वापर कसा करता येईल यावर विशेष भर देण्यात येणार आहे. शेती क्षेत्रात हवामान अंदाज, पीक उत्पादन विश्लेषण आणि बाजारभावाची माहिती देणारी प्रणाली विकसित करण्यात यावी यावर चर्चा होणार आहे. आरोग्य क्षेत्रात आजाराचे लवकर निदान आणि उपचार नियोजनासाठी AI मॉडेल्सचा वापर, तर शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम तयार करण्याच्या डिजिटल साधनांवर सादरीकरण सादर होणार आहे. स्टार्टअप क्षेत्राला देखील या परिषदेत विशेष व्यासपीठ देण्यात आलं आहे. नव्या कल्पनांना चालना देण्यासाठी निधी, मार्गदर्शन आणि उद्योग क्षेत्राशी भागीदारी यावर भर या ठिकाणी देण्यात येणार आहे. भारतातील तरुण तंत्रज्ञ आणि उद्योजकांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवणं हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारताचा AI क्षेत्रातील स्पष्ट रोडमॅप सादर केला जाणार आहे. संशोधन आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी कमी केला जाणार आहे. देशातील तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर अग्रगण्य बनवण्यासाठी ही परिषद महत्त्वाची पायरी ठरणार असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात स्थिरता दिसत आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल सुमारे $68 आसपास व्यवहार करत आहे, तर WTIचा दर हा $64 ते $65 दरम्यान राहिला आहे. दरात मोठी वाढ किंवा घसरण नोंदवली गेली नसली तरी जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सावध भूमिकेत आहेत. या स्थिरतेमागे प्रमुख 2 कारणं आहेत. पहिले कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात होणाऱ्या संभाव्य चर्चेकडे लागलेले लक्ष. या चर्चेत अणुकरार आणि इराणवरील आर्थिक निर्बंधाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. जर इराणवरील निर्बंध शिथिल झाले तर इराणकडून दररोज सुमारे 10 ते 15 लाख बॅरल अतिरिक्त तेल जागतिक बाजारात उपलब्ध होईल. यामुळे तेल पुरवठा वाढून त्यांच्या किमतींवरती दबाव येऊ शकतो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे OPEC प्लस या तेल उत्पादक देशांच्या संघटनेचे उत्पादन धोरण. एप्रिल महिन्यापासून टप्प्याटप्प्याने उत्पादन वाढवण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या OPEC प्लस देशाकडून दररोज सुमारे 4 कोटी बॅरल तेल उत्पादन होते. यात वाढ झाल्यास जागतिक पुरवठा वाढेल आणि दरात नरमाई येऊ शकते. सध्या बाजारात थांबा आणि पहा अशी भूमिका ही दिसत आहे. भूराजकीय तणाव, उत्पादन वाढीचे संकेत आणि आर्थिक वाढीचा वेग या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम तेल दरांवर होताना दिसत आहे. अमेरिका आणि इराण चर्चा सकारात्मक ठरली तर OPEC प्लसने उत्पादन वाढवले तर दर $65 खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उलट तणाव वाढल्यास हा दर $70 दिशेने जाऊ शकतो. एकूणच कच्च्या तेलाच्या दरात सध्या स्थिरता असली तरी पुढच्या काही आठवड्यात आंतरराष्ट्रीय घडामोडीवरच तेल बाजाराची दिशा ठरणार आहे. यामुळे आयातदार देश आणि गुंतवणूकदार दोघेही अत्यंत सतर्क आहेत. दरम्यान आज देशांतर्गत बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदी यांच्या दरात घसरण नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये दबाव दिसून आला. मागील काही दिवसांतील सातत्यपूर्ण वाढीनंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्यामुळे दर खाली आले. MCX वर एप्रिल वायदा सोन्याचे दर सुमारे 0.6 ते 0.7% दरांनी घसरले. सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,54,000
ते 1,55,000 रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत होते. दुसरीकडे चांदीत तीव्र घसरण दिसून आली. चांदीचा दर हा सुमारे 2 ते 3% कमी झाला. आजचा चांदीचा दर 2,35,000 ते 2,38,000 रुपये प्रति किलो या पातळीवर व्यवहार करत होता. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम सोनं आणि चांदीवरती दिसून येत आहे. डॉलर मजबूत झाला की सोने इतर चलनधारकांसाठी महाग वाटते. यामुळे मागणीत घट होते. याशिवाय अलीकडे सोन्याने उच्चांक गाठल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा बुक करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे दरात तात्पुरती घसरण झाली आहे. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते लग्न सराईचा हंगाम जवळ येत असल्याने प्रत्यक्ष खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्याची घसरण तात्पुरती ठरू शकते. काही गुंतवणूकदारांसाठी हे दर खरेदीची संधी ठरू शकतात. मात्र बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर वित्तीय क्षेत्रात देखील मोठी हालचाल पाहायला मिळाली. भारतीय रिझर्व्ह बँकेने कॅपिटल मार्केट कर्ज वाटपाबाबत कडक नियम जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, एंजल वन, ग्रो आणि इतर ब्रोकरेज कंपन्यांच्या समभागावर झाला. गुंतवणूकदारांनी तात्काळ विक्रीचा सपाटा लावल्याने या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. काही समभागामध्ये सुमारे 10% पडझड पाहायला मिळाली. आरबीआयने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शन तत्वांनुसार बँकांनी कॅपिटल मार्केटमधील संस्थांना कर्ज देताना अधिक सुरक्षितता नियम पाळावे लागणार आहे. विशेषतः प्रोप्रायटरी ट्रेडिंग म्हणजेच ब्रोकरेज कंपन्या स्वतःच्या खात्यावर व्यवहार करत असतील तर त्यासाठी बँकांकडून कर्ज देण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. यासोबत बँक गॅरंटी देत असताना 50% तारण ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातील किमान 25% रक्कम रोख स्वरूपात असावी लागणार आहे. इक्विटी तारणावर सुमारे 40% हेअरकट लागू करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. हे सर्व नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. या घोषणेनंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा समभाग सत्रादरम्यान जवळपास 9 ते 10% घसरला. एंजल वन आणि ग्रो यासारख्या ऑनलाईन ब्रोकरेज प्लॅटफॉर्मचे शेअर्स 5%हून अधिक खाली आले. बाजार विश्लेषकांच्या मते या नियमामुळे ब्रोकरेज कंपन्यांच्या कर्जावर आधारित व्यवहारांवर मर्यादा येणार आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नावर देखील मोठा परिणाम होऊ शकतो. आरबीआयचा मुख्य उद्देश हा वित्तीय स्थैर्य मजबूत करणे आणि अतिजोखमीचे व्यवहार कमी करणे हा आहे. त्यामुळे बँकिंग प्रणालीवर संभाव्य धोका निर्माण होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं मानलं जात आहे. मात्र अल्पकालीन काळात बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच पाहता तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिक ऊर्जा बाजारातील हालचाली, मौल्यवान धातूंचे चढ उतार आणि वित्तीय नियमन या सर्व घडामोडी देशाच्या आर्थिक चित्राला आकार देत आहे. AI परिषद भारताच्या भविष्यातील डिजिटल दिशाचे संकेत देत आहे. तर तेल, सोनं आणि शेअर बाजारातील बदल गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचे प्रतिबिंब दर्शवत आहे. आजच्या बातम्या आपल्याला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.